शेतकरी बांधवांनो आणि भगिनींनो नमस्कार. कृषी दर्शन कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. मंडळी, राज्यातील खरीप हंगाम हा संपतो आहे आणि रब्बी हंगामाला सुरुवात होते. या रब्बी हंगामातील पिकांची तयारी नियोजन आपण सुरू केलं असेलच. हवामानशास्त्र विभागाच्या नुसार या वर्षीची रब्बी हंगामातील परिस्थिती कशी असणार आहे हे आजच्या कार्यक्रमातून आपण जाणून घेणार आहोत. आणि म्हणूनच आजच्या कार्यक्रमाचा आपला विषय आहे हवामान आधारित पीक नियोजन रब्बी हंगामातले. हा आपला आजचा विषय आहे आणि या विषयाला अनुसरून मार्गदर्शन करण्यासाठी तज्ज्ञ म्हणून आज आपण आमंत्रित केलं आहे श्री जालिंदर साबळे सरांना. सर नमस्ते, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. नमस्कार. साबळे सर हे अनेक वेळा आपल्या कृषी दर्शन कार्यक्रमात सहभागी झाले आहेत आणि आपल्याला त्यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केलं आहे. गेल्या 25 वर्षांपासून ते हवामानशास्त्र विभाग पुणे या ठिकाणी हवामान शास्त्रज्ञ म्हणून काम करत आहेत. आज आपल्याला ते तज्ज्ञ म्हणून या कार्यक्रमात मार्गदर्शन करणार आहेत. प्रामुख्याने जे हंगाम आहेत उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे 3 हंगाम सर्वसाधारणपणे नागरिकांना किंवा प्रेक्षकांना माहिती आहेत. पण हवामानशास्त्र विभागानुसार हंगाम कोणते आहेत या ऋतूंचे, याविषयी आपण काय सांगा? सर्वसामान्य माणसांना जे हंगाम माहीत आहेत त्यामध्ये आपण पाहतो की जो पावसाळा आहे, पावसाळ्याचा हंगाम साधारणतः जून ते सप्टेंबर हा कालावधी आहे. हा पावसाळ्याचा हंगाम आपण गृहीत धरलेला आहे. त्यानंतर ऑक्टोबर ते जानेवारी हा जो हंगाम आहे हा हिवाळ्याचा हंगाम म्हणून आपल्याला ज्ञात आहे. त्याचप्रमाणे फेब्रुवारी ते मे हा जो कालावधी आहे हा उन्हाळ्याचा कालावधी. म्हणजे हे 3 हंगाम सर्व ज्ञात आहेत आपल्याला. परंतु हवामानशास्त्र विभाग जे आहे, हवामानशास्त्र विभागाच्या नुसार हंगाम हे 4 आहेत. यामध्ये जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचा जो कालावधी आहे हा हिवाळ्याचा हंगाम आहे. त्यानंतर मार्च ते मे हा जो आहे हा मान्सून पूर्व म्हणजे प्री मान्सून हंगाम किंवा आपण त्याला उन्हाळा म्हणतो. त्यानंतर जून ते सप्टेंबर हा कालावधी जो आहे हा मान्सूनचा हंगाम म्हणजे हा पावसाळ्याचा हंगाम आहे. आणि त्यानंतर ऑक्टोबर ते डिसेंबर हा जो 3 महिन्याचा कालावधी आहे हा पोस्ट मान्सून म्हणजे पावसाळ्यानंतरचा कालावधी. अशा हवामान विभागानुसार हवामानाचे हे 4 हंगाम आहेत. तर एकूणच मान्सूनची यावर्षीची परिस्थिती कशी आहे? भारतीय हवामानशास्त्र विभागाने यावर्षीचा जो हवामानाचा अंदाज आहे, पावसाचा अंदाज, तो 26 मे रोजी जाहीर केलेला होता. आणि या अंदाजानुसार देशामध्ये सरासरीच्या 96% पाऊस होईल असं हवामान विभागाने जाहीर केलं होतं. यामध्ये ज्या मॉडेल त्रुटी आहेत ते अधिक उणे 4% गृहीत धरलेले होत्या. जून ते सप्टेंबरची जी आकडेवारी उपलब्ध झाली त्यानुसार जर पाहिले तर यावर्षी देशामध्ये सरासरीच्या 94% पाऊस हा झालेला आहे. मात्र याचं वितरण जे आहे ते असमान राहिलेलं आहे. थोडक्यात जर ढोबळमानाने पाहिलं तर उत्तर वायव्य भारताचा जो भाग आहे या ठिकाणी पाऊस हा सरासरीच्या 101% यावर्षी झालेला आहे. तोच सेंट्रल इंडिया म्हणजे मध्य भारतामध्ये जो पाऊस आहे तो सरासरीच्या 100% झाला. तर दक्षिण द्वीपकल्प समूह म्हणजे जो आपली किनारपट्टी केरळ, कर्नाटक आणि महाराष्ट्राची जो आहे या ठिकाणी पाऊस हा सरासरीच्या 92% झालेला आहे. तर जो पूर्वेकडील भाग आहे त्या ठिकाणी पाऊस हा ईशान्येकडील राज्यांमध्ये जो आहे तो 82% झालेला आहे. जर महिन्यावर जर आपण पावसाचं वितरण पाहिलं तर जूनमध्ये पाऊस हा कमी राहिलेला आहे. म्हणजे तो सरासरीच्या 91%, जूनची जी अपेक्षित सरासरी आहे त्याच्या 91% पाऊस हा जूनमध्ये झाला. परंतु जुलैमध्ये चांगल्या प्रकारचा पाऊस हा देशामध्ये मिळाला. जुलैमध्ये 113% पाऊस झाला. परंतु ऑगस्ट हा फार कमी पाऊस नोंदवला गेला. देशामध्ये सरासरीच्या 64% पाऊसच हा ऑगस्टमध्ये झालेला. म्हणजे ऑगस्टचा जो पावसाचा महिना या कालावधीमध्ये मात्र यावर्षी पाऊस कमी पडलेला आहे. आणि सप्टेंबरमध्ये पुन्हा पाऊस हा चांगल्या प्रकारे देशामध्ये अनुभवायला मिळाला आणि सरासरीच्या 113% पाऊस हा सप्टेंबर महिन्यामध्ये झालेला आहे. महाराष्ट्र राज्याचा जर विचार केला तर राज्यामध्ये यावर्षीचा मान्सून हा समाधानकारक राहिलेला आहे. कोकण विभागामध्ये सरासरीच्या जवळपास 111% पाऊस झालेला आहे. मध्य महाराष्ट्रामध्ये तो सरासरीपेक्षा 12% कमी राहिला. मराठवाड्यामध्ये तो 11% कमी राहिला आणि विदर्भामध्ये देखील तो 2% कमी झालेला. म्हणजे एकंदरीत पाहिलं तर हवामानशास्त्र विभागाचे जे म्हणजे काही संज्ञा आहेत त्यानुसार हा पाऊस नॉर्मल आहे राज्यामध्ये. आता मान्सून जो आहे, ईशान्य मान्सून आहे, त्याच्याबद्दल आपण काय माहिती द्याल? ईशान्य मान्सून हा साधारणतः मान्सून संपल्या म्हणजे सप्टेंबर नंतर सुरू होतो. म्हणजे साधारणतः ऑक्टोबर ते डिसेंबरचा हा जो कालावधी आहे तो ईशान्य मान्सूनचा कालावधी. या ईशान्य मान्सूनच्या कालावधीमध्ये साधारणतः तामिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळ आणि कर्नाटकच्या काही भागामध्ये पाऊस मिळतो. तर हा ईशान्य मान्सूनचा पाऊस हा साधारणतः ऑक्टोबर ते डिसेंबर हा कालावधी आहे. या कालावधीमध्ये कधी कधी बंगालच्या उपसागरामध्ये तीव्र दाबाचे क्षेत्र निर्माण होतात, ज्याचं चक्रीवादळामध्ये रूपांतर होतं आणि त्यानंतर ते तीव्र असल्यानंतर साधारणतः आपल्या विदर्भाचा जो भाग आहे त्यालाही पाऊस मिळतो. तेच जर अरेबियन समुद्रामध्ये कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं आणि ते तीव्र झालं तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्याही काही भागाला हा पाऊस मिळतो. पण आता सर, हवामानशास्त्र विभागाच्या आकडेवारीनुसार
या वर्षभरामध्ये हंगाम निहाय जो पाऊस आहे तो साधारण किती असतो? जर महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर जो हंगामनिहाय पाऊस आहे आपण पाहू शकता की कोकण विभागामध्ये जो वार्षिक सरासरी पाऊस आहे तो साधारणतः 2600 मिलीमीटर ते 3100 मिलीमीटर इतका असतो. मध्य महाराष्ट्राच्या विभागामध्ये मात्र त्याचं जे वितरण आहे ते खूप असमान आहे. सोलापूर सारखा जो भाग आहे जिथे की 750 मिलीमीटर साधारणतः वार्षिक पर्जन्यमान आहे, परंतु तोच जर सह्याद्रीचा घाट माता पाहिला म्हणजे कळसुबाई, महाबळेश्वर, आपण लोणावळा या ठिकाणी जो पाऊस आहे हा जवळपास 5000 मिलीमीटर इतका देखील पाऊस पडतो. म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात साधारणतः 750 ते 5000 मिलीमीटर ही पावसाची रेंज आहे. मराठवाडा विभागामध्ये साधारणतः 750 ते 900 मिलीमीटर पाऊस हा वार्षिक सरासरी आहे, तर विदर्भ विभागामध्ये साधारणतः 950 ते 1700 मिलीमीटर पाऊस हा वार्षिक आहे. आणि जर या हंगामाचा विचार केला फक्त ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीमध्ये कोकणमध्ये साधारणतः 117 मिलीमीटर पाऊस अपेक्षित आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये तो 102 मिलीमीटर पडतो, मराठवाड्यामध्ये तो साधारणतः 90-92 मिलीमीटर पडतो, तर विदर्भामध्ये 75 मिलीमीटर पाऊस हा ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीमध्ये मिळतो. की हा जो हंगाम आहे म्हणजे रब्बीचा साधारणतः या हंगामातला पाऊस आहे, यामध्ये साधारण पाऊस जो आहे तो ऑक्टोबरमध्ये जास्तीत जास्त पडतो. पोस्ट मान्सूनच्या अनुसार आपल्या हवामान विभागाचा अंदाज काय आहे? भारतीय हवामान विभागाने नुकताच यावर्षीचा जो पोस्ट मान्सून म्हणजे ऑक्टोबर ते डिसेंबर कालावधीसाठी जो आहे पावसाचा आणि तापमानाचा अंदाज जाहीर केलेला आहे. यानुसार देशामध्ये यावर्षी सरासरी जी आहे ऑक्टोबर ते डिसेंबरच्या पावसाची त्यापेक्षा पाऊसमान हे कमी राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे राज्यामध्ये देखील पाऊसमान हे कमीच राहील. ऑक्टोबरमध्ये देखील सरासरीपेक्षा कमी पाऊस राहण्याची शक्यता यावर्षी वर्तवण्यात आलेली आहे. परंतु कमाल आणि किमान तापमान हे जे आहे ते ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत देशामध्ये तसेच महाराष्ट्रामध्ये सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता ही भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवलेली आहे. बरोबर. आपण या ठिकाणी आता सांगताय सर की हवामानशास्त्र विविध शक्यता वर्तवत असतं, त्या वेगवेगळ्या महिन्यांनुसार वेगवेगळ्या भागांनुसार त्या शक्यता असतात, तर ही शक्यता वर्तवण्याची प्रक्रिया काय आहे? हवामानशास्त्र विभाग साधारण 2021 पर्यंत जे सांख्यिकीय मॉडेल्स आहेत आपल्याकडे स्टॅटिस्टिकल मॉडेल्स आपण म्हणतो त्याला अनुसरून हवामानाचे अंदाज वर्तवत होते. परंतु 2021 पासून भारतीय हवामानशास्त्र विभागाने नवीन अंदाज वर्तवण्यासाठी नवीन जे धोरण आहे ते स्वीकारलेलं आहे. याच्यामध्ये मल्टी मॉडेल एन्सेम्बल्ड फोरकास्ट सिस्टीम जी आहे ही स्वीकारलेली आहे. आणि या मल्टी मॉडेल एन्सेम्बल्ड फोरकास्ट सिस्टीममध्ये जे जागतिक हवामान मॉडेल्स आहेत, जे विविध देश जागतिक हवामान वर्तवतात त्यांचे मॉडेल्स, त्याचप्रमाणे भारतीय हवामानशास्त्र विभागाचं मल्टी मॉडेल क्लायमेट फोरकास्टिंग सिस्टीम जे आहे हे जे मॉडेल आहे ते वापरून म्हणजे विविध प्रकारचे विविध देशांमध्ये वापरले जाणारे तसेच भारतीय हवामानशास्त्र विभाग जे मॉडेल्स वापरते या सर्व मॉडेल्सचा उपयोग करून त्यातल्या त्यात सगळ्यात चांगले मॉडेल्स जे आहेत ते मॉडेल्स उपयोगात आणून MME म्हणजे मल्टी मॉडेल एन्सेम्बल्ड सिस्टीमनुसार भारतीय हवामानशास्त्र विभागाने 2021 पासून अंदाज वर्तवायला सुरुवात केलेली आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये साधारण विस्तारित हवामान अंदाज कशा प्रकारचा आहे याविषयी आपण काय माहिती द्या? भारतीय हवामानशास्त्र विभाग प्रत्येक गुरुवारी ERFS म्हणजे एक्सटेंडेड रेंज फोरकास्ट जे की विस्तारित श्रेणी हवामान अंदाज वर्तवत असते. हा हवामान अंदाज आहे तो दर गुरुवारी अपडेट होतो. तो दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्र साधारणतः कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर किंवा पुणे आणि रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मात्र साधारणतः 26 ऑक्टोबरपर्यंत पाऊस हा होऊ शकतो. म्हणजे परतीचा पाऊस जो आहे तो साधारणतः राज्यामध्ये 26 ऑक्टोबरपर्यंत राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रामध्ये विभागानुसार वेगवेगळ्या भागांमध्ये रब्बी पिकांची लागवड केली जाते, तर विभागानुसार ही रब्बी पिके कोणती आहेत? आपल्याला सर्व ज्ञात आहे की जी पिकं जी घेतली जातात ही हवामानाला अनुसरून जी घेतली जातात. आपले जे 4 उपविभाग आहेत त्यानुसार कोकणमध्ये साधारणतः रब्बीमध्ये हरभरा, वाल, मसूर आणि भाजीपाला पिके घेतली जातात. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात साधारणतः ज्वारी, गहू, हरभरा, सूर्यफूल, करडई, भाजीपाला पिके ज्यामध्ये कांदा, टोमॅटो, वांगी, मिरची आणि जे फळ पिक आहेत त्यामध्ये साधारणतः द्राक्षे मुख्य पीक हे या हंगामामध्ये घेतले जाते. सध्या पेरणी अवस्था आहे राज्यभरामध्ये रब्बी हंगामातील, तर काय परिस्थिती आहे राज्यात? साधारणतः सप्टेंबर महिन्याला जो शेवट आहे सप्टेंबरचा दुसऱ्या पंधरवड्यामध्ये सोलापूर किंवा सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, नगरचा जो पूर्वेकडील भाग आहे या ठिकाणी रब्बीची तयारी सुरुवात होते. यावर्षी देखील सोलापूर आणि या भागामध्ये रब्बीच्या पेरणीला सुरुवात झालेली आहे. रब्बी पेरणीमध्ये साधारणतः ज्वारीची पेरणी ही झालेली आहे. त्याचप्रमाणे हरभऱ्याची पेरणी देखील प्रगतीपथावर. मराठवाडा विभागामध्ये देखील ज्वारी, हरभरा पेरणीला सुरुवात झालेली आहे. पश्चिम विदर्भात देखील रब्बीच्या पेरणीला सुरुवात झालेली. नॉर्थमध्ये जिथे जिथे वापसा आहे आणि
जमिनीमध्ये आर्द्रता आहे त्या ठिकाणी आता रब्बीच्या पेरणीला सुरुवात झालेली आहे. बरं. राज्याचा जर विचार केला तर सर्वात जास्त क्षेत्र रब्बीमध्ये हे हरभऱ्याच्या पिकाखाली आहे. देशाचे एकंदरीत जर हरभऱ्याचं उत्पादन पाहिलं तर जवळपास 24% वाटा हा महाराष्ट्राचा आहे आणि रब्बीतला हरभरा हे प्रमुख पीक आहे. त्यानंतरचं क्षेत्र हे ज्वारीखाली येतं, त्यानंतर गहू वगैरे पिकं जी आहेत ती रब्बीमध्ये राज्यामध्ये घेतली जातात. विभागानुसार कोणती पिके घेतली जातात हे आपण सांगितलं, पण आता या पिकांसाठी जे पूरक हवामान उपलब्ध असायला पाहिजे ते कशा प्रकारचं आहे? साधारणतः रब्बीत जी पिकं घेतली जातात ती हिवाळ्यातली पिकं म्हणून ओळखली जातात. साधारणतः कोरडे थंड वातावरण या पिकांना मानवतं आणि त्याप्रमाणे जे हवामान आहे कोरडं थंड आणि शीत अशाच प्रकारची पिकं जी आहेत आपण या वातावरणामध्ये येणारी ती रब्बी हंगामामध्ये आपण घेतो. पण आता या हंगामामध्ये जे दोन समुद्र आहेत, पॅसिफिक आहे आणि हिंदी महासागर आहे, या पट्ट्यातील परिस्थिती कशी आहे? सुरुवातीपासून एल निनोचा जो आहे तो सगळ्यांनाच जे आहे त्याची काळजी होती की एल निनो असल्यामुळे राज्यामध्ये पाऊस कमी होईल. तर साधारणतः एल निनोचा परिणाम हा राज्यामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये जाणवला आणि एल निनो सध्याही पॅसिफिक महासागरामध्ये आहे आणि तो हा हंगाम संपेपर्यंत एल निनोचा प्रभाव राज्यावरती आणि एकंदरीतच पावसावरती राहणार आहे. परंतु जो आयओडी आहे म्हणजे हिंदी महासागरामध्ये आपण इंडियन ओशन डायपोल म्हणतो जो तो सकारात्मक झालेला आहे. त्याची परिस्थिती जी आहे ऑगस्टपासून सकारात्मक झालेली आहे आणि हा इंडियन ओशन डायपोल हा सकारात्मक झाल्यामुळे राज्याला आणि देशामध्ये सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस झालेला आहे आणि या हंगामाच्या उत्तरार्धामध्ये साधारणतः डिसेंबरमध्ये तो सुद्धा वीक होईल. त्यामुळे जो पाऊस जो आहे यावर्षीचा ऑक्टोबर तो डिसेंबर हा सरासरीपेक्षा कमीच राहण्याची शक्यता आहे. आता पावसाळा संपल्यानंतर हिवाळा ऋतू सुरू होईल, तर या हिवाळ्या ऋतूमध्ये आपल्याला ज्या पिकांसाठी वातावरणाची गरज आहे ती साधारण कशा प्रकारची असते? हिवाळ्यामध्ये देखील गव्हासाठी आता जे वातावरणामध्ये जे तापमान आहे गव्हाला तापमान जे आहे कमी तापमान अनुकूल ठरतं. द्राक्ष पिकांना देखील साधारणतः जे तापमान आहे ते 10 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त असेल तर चांगली वाढ होते. परंतु जेव्हा जेव्हा तापमान हे 10 अंशापेक्षा कमी येतं त्यावेळेस मात्र फळ पिकांवरती त्याचा परिणाम होतो. साधारणतः 5-6 डिग्री सेल्सिअस तापमान इतकं जर कमी गेलं तर द्राक्षांमध्ये किंवा फळ पिकांमध्ये क्रॅकिंग होतं आणि फळांना क्रॅकिंग होऊन नुकसान देखील होतं. परंतु साधारणतः हे 10 ते 17-18 डिग्री सेल्सिअसचं जे तापमान आहे हिवाळी पिकांसाठी अनुकूल तापमान आहे. बरं सर, आता बऱ्याच वेळा असं होतं की वेस्टर्न डिस्टर्बन्सचा जो परिणाम आहे तो महाराष्ट्रातील पिकांवर होताना आपण पाहतोय, तर याविषयी आपण काय अधिकृत माहिती द्या? वेस्टर्न डिस्टर्बन्स ही एक कमी दाब प्रणाली आहे जी की बाष्प घेऊन येते, जी भूमध्य समुद्रामध्ये तयार होते आणि इराण, इराक, अफगाणिस्तान, पाकिस्तान करत ती हिमालयापर्यंत येते आणि ती हिमालयाला अवरोधित होते. साधारणतः ह्या वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे उत्तरेकडील जी राज्य आहे तिथे बर्फवृष्टी होते. परंतु तेच वारे जर आपल्या दक्षिणेकडे जर आले तर आपल्याकडे देखील आपल्याला हवामानामध्ये शीतलहर, तीव्र शीतलहर अनुभवायला मिळते आणि काही ठिकाणी पाऊस देखील होतो, गारपीट देखील वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे होते. आता शीतलहर आणि तीव्र शीतलहर याचा नेमका कसा परिणाम होतो याविषयी आपण काय सांगा? शीतलहर जी आहे हे शीतलहर आपण केव्हा म्हणतो की एखाद्या ठिकाणचं जे म्हणजे मैदानी प्रदेशामध्ये एखाद्या पर्टिक्युलर स्थानाचं किंवा शहराचं जर तापमान 10 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी झालं तर आपण शीतलहर आहे असं जाहीर करतो. तेच डोंगराळ भागामध्ये जर तापमान 0 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी गेले तर आपण शीतलहर म्हणतो. साधारणतः जे तापमान असतं ते त्याच्यापेक्षा उणे म्हणजे मायनसमध्ये जर 4.5 ते 6.4 इतकं जर तापमान कमी झालं तर आपण शीतलहर म्हणतो. 6.4 अंश सेल्सिअसपेक्षा तापमान जास्त कमी झालं तर ती तीव्र शीतलहर असते. या शीतलहरींचा परिणाम असा होतो की पिकांची वाढ खुंटते, भाजीपाला किंवा फळपिकं आहेत यांच्यावर देखील परिणाम होतो. त्यावेळेस आपण फळपिकांना साधारणतः गोंडपाट वगैरे गुंडाळून त्यांचं थंडीपासून संरक्षण करा असेही सल्ले देतो किंवा फळबागेमध्ये जे तण आहे किंवा कसपट जे आपण म्हणतो त्याच्या जमिनीवरती आच्छादन करा, एकंदरीत की पिकांना संरक्षण करावं थंडीपासून किंवा हलकं वारंवार ओलीत पिकांना करावं. जनावरांना काळजी घेण्यासाठी गोठ्यामध्ये उबदार बल्ब लावावेत. जनावरांना गोठ्यातलं वातावरण कोरडं ठेवावं. तसेच सामान्य माणसांसाठी सुद्धा जे आहेत उबदार कपडे आपण थंडीमध्ये घातले पाहिजेत. थंडीच्या दिवसांमध्ये बाहेर फिरणं टाळलं पाहिजे. कपडे जर ओले झाले तर ते लवकर बदलले पाहिजेत जेणेकरून की शरीराचं वातावरण गरम राहील. अशी काळजी आपल्याला हिवाळ्यामध्येही घेणं आवश्यक आहे. रब्बी हंगामामध्ये शेतकरी बांधवांना एका संकटाला सामोरं जावं लागतं, ते म्हणजे गारपीट. तर या गारपिटीच्या पाठीमागे काय कारणं आहेत, कोणती घटक आहेत? गारपीट होण्यासाठी तर 2 गोष्टी कारणीभूत असतात. ज्या बंगाल आणि
अरेबियन समुद्र आहे या ठिकाणून बाष्पयुक्त वारे येतात आणि जे बाष्पयुक्त वारे खूप उंचीवर म्हणजे जवळजवळ 9 ते 15 किलोमीटर उंचीवर जायला पाहिजेत. हे बाष्पाने भरलेले वारे जे आहेत हे खालच्या थरामध्ये असतात आणि त्याच वेळेस उत्तरेकडून जे आहेत ते कोरडे वारे जे आहेत ते येतात, तेही उंचीवरती असतात. जेव्हा या दोन्ही वाऱ्यांचं म्हणजे इकडनं बंगालच्या उपसागरामधून येणारे बाष्पयुक्त वारे आणि उत्तरेकडून येणारे कोरडे वारे या दोन्हींचा जेव्हा मिलाफ होतो त्यावेळेस गारपिटीला अनुकूल परिस्थिती तयार होते. आणि साधारणतः आपण पाहतो की भारताचा जो मध्य भाग आहे म्हणजे सेंट्रल भाग, विदर्भ, मध्य प्रदेश हा जो भारताचा सेंट्रल भाग आहे या ठिकाणी जो आहे गारपिटीसाठी हा प्रोन एरिया आहे. गारपिटी बरोबरच अजून एक संकट शेतकरी बांधवांना या रब्बी हंगामामध्ये सामोरं जावं लागतं, ते म्हणजे अवकाळी पाऊस, जो अपेक्षित नसताना पाऊस येतो आणि ज्यामुळे पिकांचं नुकसान होतं. तर यामागं काय कारण आहे? अवकाळी पाऊस हा तेव्हा जेव्हा बंगालच्या उपसागरामध्ये किंवा अरेबियन समुद्रामध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार होतं. म्हणजे जरी हा ऑक्टोबर ते डिसेंबरचा काळ असतो, या काळामध्ये देखील ईशान्य मान्सून हा सक्रियच असतो बंगालच्या उपसागरामध्ये. त्यावेळेस जे कमी दाबाचे क्षेत्र आहे ते जर तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात किंवा चक्रीवादळामध्ये रूपांतरित झालं तर महाराष्ट्रामध्ये देखील हा अवकाळी पाऊस होतो. आणि हा अवकाळी पाऊस जो आहे तो कधी होतो याच्यावरती बरंचसं अवलंबून. समजा अवकाळी पाऊस हा ऑक्टोबरमध्ये झाला म्हणजे ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यामध्ये किंवा सप्टेंबरच्या शेवटी, तर तो रब्बी पिकांसाठी अनुकूल ठरतो कारण रब्बीचं क्षेत्र त्यामुळे वाढतं. परंतु हाच पाऊस जर नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा डिसेंबरमध्ये जर झाला तर तो गव्हासारख्या पिकांना जो आहे तो नुकसानकारक ठरतो किंवा कांदा पीक आहे, आपल्याकडे द्राक्ष पीक आहे, या पिकांना हा अवकाळी पाऊस नुकसानकारक ठरतो. तर या अवकाळी पावसाचे परिणाम नेमके काय आहेत? अजून कशा प्रकारे नुकसान या पावसाने शेतकरी बांधवांचं होतं, काय सांगाल? अवकाळी पाऊस खूप मोठ्या प्रमाणामध्ये झाला तर जी रब्बीची पिकं आहेत, आता ती रब्बीची पिकं आपल्याकडे माहीत आहे की कमी पावसावरती येणारी पिकं आहेत. परंतु जर मोठ्या प्रमाणात पाऊस झाला तर शेतामध्ये पाणी साठतं आणि त्यामुळे शेतामध्ये जे आहे पिकांमध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव होतो. त्याचप्रमाणे कीड आणि रोग जे आहेत रोगांचा प्रादुर्भाव हा रब्बी पिकांवरती या अवकाळी पावसामुळे जास्त प्रमाणात होतो आणि त्यामुळे उत्पादनामध्ये निश्चितच घट होतो. आपल्या विभागामार्फत ग्रामीण कृषी हवामान सेवा उपक्रम राबवला जातो. हा उपक्रम नेमका काय आहे सर? ग्रामीण कृषी मौसम सेवा हा जो कार्यक्रम आहे हा भारत सरकारचे जे भू मंत्रालय आहे, पृथ्वी विज्ञान मंत्रालय, त्यांच्या अंतर्गत भारतीय हवामानशास्त्र विभागाने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेला हा उपक्रम आहे. आता हा ग्रामीण कृषी मौसम सेवा उपक्रम जो आहे यामध्ये शेतकऱ्यांसाठी, शेतकरी बांधवांसाठी दर मंगळवारी आणि बुधवारी हवामानाचा जो पुढचा 5 दिवसाचा अंदाज आहे तो दिला जातो. आणि या हवामान अंदाजाला अनुसरून जे शेतीमध्ये आपल्याला कार्य करायचे आहे किंवा पिकांमध्ये कोणती काळजी घेतली पाहिजे याचा जो सल्ला आहे तो या कृषी मौसम सल्ला पत्रिकेमधून शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवला जातो. यामध्ये जे राज्याची कृषी विद्यापीठे आहेत, या ठिकाणचे जे कृषी तज्ज्ञ आहेत, त्याचप्रमाणे ICAR मध्ये जे कृषी तज्ज्ञ आहेत, हे कृषी तज्ज्ञ भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या तज्ज्ञांनी जो पुढचा काही अंदाज दिलेला आहे त्या अंदाजाला अनुसरून कृषी सल्ला हा देत असतात. आणि या सगळ्याचं एकत्रीकरण करून कृषी मौसम सल्ला पत्रक हे दर मंगळ आणि शुक्रवारी हे शेतकरी बांधवांसाठी बनवलं जातं, ते प्रसारित केलं जातं आणि ते भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या वेबसाईटवरती उपलब्ध आहे, राज्य शासनाच्या वेबसाईटवरती उपलब्ध आहे, राज्याची कृषी विद्यापीठे आहेत त्यांच्याकडे देखील हे वेबसाईटवरती उपलब्ध आहेत. एकंदरीतच शेतकऱ्यांपर्यंत मॅक्सिमम पोहोचण्याचा प्रयत्न भारतीय हवामानशास्त्र विभाग हे करत आहे. हवामान विषयीची जी माहिती आहे, प्रसार आहे, तो आपल्या विभागामार्फत कशा प्रकारे राबवला जातो, त्यासाठी काय उपाययोजना केल्या जातात? भारतीय हवामानशास्त्र विभागामार्फत हवामानाचा अंदाज आणि कृषी सल्ला हा दूरदर्शनवरती देखील तुम्हाला दाखवला जातो. आकाशवाणी आहे, रेडिओ चॅनेल्स आहेत, मोबाईल्सवरती उपलब्ध आहे, वेबसाईट्सवरती उपलब्ध आहे, वर्तमानपत्रांमधून देखील कृषी सल्ला हवामानाचा अंदाज जो आहे तो दिला जातो. त्याचप्रमाणे शेतकरी बांधवांसाठी किसान जागरूकता कार्यक्रम घेतले जातात, त्यातून देखील शेतकरी बांधवांना माहिती दिली जाते. त्याचप्रमाणे परस्पर संबंध जे आहेत म्हणजे वैयक्तिक माहितीतून देखील शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जातो. त्याचप्रमाणे हवामान विभागाचे जे ॲप्स आहेत, मेघदूत आहे, मौसम ॲप आहे, दामिनी ॲप आहे, या ॲपवरती देखील हवामानाचा अंदाज आणि कृषी सल्ले हे उपलब्ध करून दिलेले आहेत. एकंदरीत जेवढे काही शक्य होईल त्या सर्व माध्यमांतून शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचण्याचा हवामान विभाग प्रयत्न करत आहे. आता हा सल्ला तुम्ही नेहमी देता, पण आता कार्यक्रमाच्या शेवटी तुम्हाला शेतकरी बांधवांसाठी एक कृषी सल्ला म्हणा किंवा कृषी संदेश द्यायचा आहे तर तुम्ही काय द्या? आपण जर हवामान विभागाचे जर अंदाज पाहिले
तर आपण हवामान विभागाच्या अंदाजांवरती लक्ष ठेवून हवामान विभागाकडून जे वेगवेगळे अंदाज दिले जातात त्यानुसार जे राज्यातले कृषी विद्यापीठे आहेत त्यांनी जो काही सल्ला दिलेला आहे याचं जर तंतोतंत पालन करून जर आपण आपली शेती केली तर आपल्याला निश्चितच शेतीमध्ये फायदा होईल. आणि शेतकरी बांधवांना अलीकडे खूप काही प्रमाणामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत हवामानाचे अंदाज हे इतरही माध्यमांमधून उपलब्ध होतात, परंतु आपण खात्री करून घ्या की ते अंदाज बरोबर आहेत चूक आहेत आणि जे हवामान विभागाने अंदाज दिलेले आहेत तेच अंदाज आपण उपयोगात आणता येतील याचीही खात्री करा. जर आपण हवामान विभागाचा अंदाज तंतोतंत पाळून शेती केली तर आपल्याला निश्चितच चांगलं उत्पादन मिळून आपली भरभराट होईल. त्यामुळे हवामान विभागावरती आणि राज्यातली कृषी विद्यापीठे आणि ICAR जे आहेत यावरती विश्वास ठेवून आपण जो आहे आपल्या शेतीतलं कार्य करा. साबळे सर, खरोखरच हवामानशास्त्र विभाग ज्या पद्धतीने काम करत आहे आणि शेतकरी बांधवांना सल्ला देत आहे तो नक्कीच शेतकरी बांधवांना फायद्याचा ठरतोय. शेतकरी बांधवांनो, रब्बी हंगामाची तयारी आपण करताय त्यासाठी लागणारं नियोजन कशा प्रकारे असायला पाहिजे, हवामानाच्या परिस्थितीचा अंदाज नेमका काय आहे हे आजच्या कार्यक्रमातून आपल्याला साबळे सरांनी सांगितलं. याप्रमाणे आपण कार्यवाही करा आणि रब्बी हंगामाची तयारी करा. जालिंदर साबळे सर, कार्यक्रमात आपण सहभागी झालात, शेतकरी बांधवांना माहिती दिली त्याबद्दल पुणे दूरदर्शनच्या वतीने आपले मनापासून आभार आणि आपल्याला शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.